तर गाईज इकडे मी आता वाटाणे सोलते भाजीसाठी। आज मिक्स व्हेज भाजी आहे, वाटाणा, फ्लावर आणि बटाटा। ठीक आहे, तर आता आपण वाटाणे सोलून घेऊया। ही आहे फ्लावर, वाटाणा, बटाटा मिक्स अशी वाटण लावलेली भाजी। तर आज आम्ही बनवतोय मासवड्याचं कालवण। इथे 2 कांदा फ्राय करून घेतले। आता इथे थोडंसं खोबरं घेतलंय सुकं, आता याला पण भाजून घेऊया आपण। आणि धने, ठिकाणी कांदा, सुक्या लाल मिरच्या आणि धने मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतले। ते 1 टोमॅटो घेतलाय, लसूण घेतलाय आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय। आता याला पण आपण चांगलं फ्राय करून घेऊ। जास्त नाही भाजायचं, एकदम नॉर्मली फ्राय करायचं। आधी खोबरं बारीक करून घ्यायचं मिक्सर मध्ये। आता हे सगळं वाटण मिक्स करून घेतलंय। चमचा हळद, थोडंसं जिरे आणि थोडंसं मीठ। आता हे आधी कोरडे मसाले सर्व पिठाला हे करायचे, मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये। आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पिठाचा छान गोळा तयार करून घ्यायचा। थोडं थोडं पाणी घालून पीठ मिक्स करायचं। आता इथे कढईमध्ये तेल घेतलंय थोडंसं, थोडीशी मोहरी टाकायची, तेल जास्त होईल। मोहरी चांगली गॅसवरची दाखवू नको का, दिसे नाही झूम केलंय मी। मोहरी चांगली तडतडू द्यायची। गॅस स्लो करायचा। एक छोटा चमचा हळद,
2 चमचे लाल तिखट, छोटे चमचे म्हणून 2-2 चमचे घालते आणि हे घरचं 1 चमचा तिखट चमचा जवळ हे आणि हा मसाला घालायचा आहे. मसाल्याला मस्त तेल सुटू लागले. आता आपण त्यात घालणार आहोत पाणी. यात थंडच पाणी घालायचं, कारण आपलं वड्या करून होईपर्यंत ते पाण्याला छान उकळी येते, रस्स्याला छान उकळी येते आणि आपलं मस्त तर्रीदार मस्त वड्याचं कालवण तयार होतं. अजून थोडंसं पाणी ॲड करणार आणि आता आपण पर्यंत मस्त वड्या बनवून घेऊया. हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळ झाली आहे आणि मिस्टरसुद्धा कामावरून घरी लवकर आले आज. आणि कारण की आमचा प्लॅन होता, आम्हाला छावा मूवी बघायला जायचं होतं, म्हणून आम्ही लवकर जेवण केलं आणि 11:15च्या शोला आम्ही गेलो दोघं पण, आणि लवकरच येऊन बसलो होतो.